ऑलराईट मंडळी, 31 जानेवारी खरं तर ही तारीख मराठी सिनेमासृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली, कारण याच दिवशी 2 मराठी सिनेमे सोबतच रिलीज झाले आणि क्लॅश झाला. पहिला म्हणजे इलू इलू, दुसरा म्हणजे मुक्काम पोस्ट देवाचं घर. आता इलू इलूचाच रिव्ह्यू ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. जर का बघितला नसेल तर तो चेकआउट करा. या 2 मराठी सिनेमांच्या व्यतिरिक्त एक मराठी मेकर्सकडनं हिंदी वेबसिरीजसुद्धा बनवली आहे, ज्या वेबसिरीजचं नाव आहे द सिक्रेट ऑफ द शिलेदार्स, आणि ही वेबसिरीज Disney+ हॉटस्टारवरती रिलीज झालेली आहे. त्याचाही रिव्ह्यू माझ्या चॅनलवरती ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे. जर तोही तुम्ही बघितला नसेल तर तोही तुम्ही आवर्जून चेकआउट करा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मुक्काम पोस्ट देवाचं घर हा सिनेमा मला कसा वाटलाय ते. आता सगळ्यात आधी आपण याचा ट्रेलर आणि टीजरचा रिव्ह्यू ज्यावेळेला अपलोड केला होता तेव्हाच आपल्या सगळ्यांनी कल्पना आली होती की ओव्हरऑल या सिनेमाची कथा किंवा पटकथा, एकंदरीत प्लॉट काय असणार आहे. प्लॉट फार सोप्पा आहे. नवरा गेल्यानंतरची एक विधवा स्त्री आहे, म्हणजे जिचं पात्र कल्याणीमुळे या अभिनेत्रीने साकारलंय. तर तिचा पेन्शन मिळवण्याचा संघर्ष सुरू आहे. नवरा गेल्यामुळे संसाराचा जो रथ आहे ती तिच्या कष्टाने, काबाड कष्टाने, स्वतःच्या एकटीच्या बळावरती ती पुढे चालवण्याचा प्रयत्न करते. बिनबापाचं जे लेकरू आहे म्हणजे जिजा, तर ती शाळेत काहीतरी सांगितले म्हणून बापाला शोधण्याचा संघर्ष तिचा सुरू झालेला आहे. त्याच्यानंतर तिची जी गोड मैत्रीण आहे ती तिला कशा पद्धतीने या संघर्षामध्ये मदत करते. त्याच्यानंतर गावाकडे एक मुलगा आहे, त्याचाच एका मुलीवरती जीव जडलेला आहे. मग त्यांचं ते प्रेम प्रकरण कशा पद्धतीने पुढे चालतंय. तर त्याच्याच समवेत गावातल्या इतरही अजून 1 ते 2 अजून सबप्लॉट्स आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत सायमल्टेनियसली सुरू होतात, सिनेमा सुरू झाल्या आणि मग शेवटी येऊन त्या आपल्याला एकमेकांसमोर मिळताना दिसतात. तर एकंदरीत जर का या सिनेमाच्या कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर मायरा वैकुळ आपल्याला मुख्य भूमिकेत म्हणजेच जिजाच्या भूमिकेमध्ये दिसते. तिच्या समवेतच तिची जी मैत्रीण आहे ती आहे स्पृहा परब. त्याच्यानंतर मंगेश देसाई, उषा नाडकर्णी, कल्याणी मुळे, प्रथमेश परब. 2 स्पेशल कॅमिओ आहे या सिनेमामध्ये जे आपल्याला ऑलरेडी ट्रेलरमधनं दिसले होते. पहिलं म्हणजे गायतोंडे इन्स्पेक्टर, जर का आठवत असेल दृश्यम या सिनेमामधनं, आणि म्हणजेच कमलेश सावंत. आणि दुसरं जे स्पेशल कॅमिओ आहे ते आहे पूजा सावंत हिचं. तर एकंदरीत पूजा सावंत काय रोल आहे. त्याच्यानंतर मग जिजा तिच्या बाबांना जे पत्र लिहिते त्याची उत्तरं तिला मिळतात का, आणि जर मिळतात तर ती उत्तर कोण लिहित आहे, किंवा खरंच देवच तिला त्या सगळ्या पत्रांची उत्तरं देतोय का, हे सगळं काही आपल्याला सिनेमामध्ये बघायला मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या अख्ख्या सिनेमामध्ये जो प्लॉट ट्विस्ट आहे क्लायमॅक्सला, तो तुम्ही अजिबात प्रेडिक्टच करू शकत नाही की या पद्धतीचा एक प्लॉट ट्विस्ट त्यांनी दिलेला आहे, आणि तो मला कमालीचा भारी वाटला राव. तिथे मी इम्प्रेस्ड होते मेकर्सवरती लिटरली. संपूर्ण सिनेमामध्ये जे सगळे कलाकार आहेत त्यांनी इतकं सुंदररित्या काम केलेलं आहे. स्पेशली उषा नाडकर्णी, मला असं वाटतं जितकं त्यांचं वय आता वाढत चाललंय तितकंच त्यांचे बाप परफॉर्मन्सेस त्या देत जात आहेत. जसं हिंदी सिनेमासृष्टीमध्ये अमिताभ बच्चन आहेत, अतिशय रिस्पेक्टफुल त्यांच्याकडे बघितलं जातं, तसंच आपल्या मराठी सिनेमासृष्टीमध्ये उषा नाडकर्णी यांच्याकडे तितकंच रिस्पेक्टफुली आपण पाहिलं पाहिजे किंवा त्यांच्या कामाचं कौतुक करायला पाहिजे. त्यांच्याच समवेत कल्याणी मुळे या अभिनेत्रीने जे दर्जाचं काम केलं या सिनेमामध्ये, तिचं कौतुक तितकंच जास्त व्हायला पाहिजे असं मला वाटतं. कारण म्हणजे तिचे हावभाव तुम्ही बघा, एकंदरीत तिची बॉडी लँग्वेज तुम्ही बघा, तिने ते पात्र जगलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण टेबलच्या इकडचे सगळे माणसंच आहेत रे, पण टेबलाच्या तिकडे बसलेला तुम्ही गिधाड आहे, गिधाड. तो डोळ्यांचा धाक, त्या डोळ्यांच्या हालचाली, चेहऱ्यावरचे हावभाव, हे सगळं खूप सुंदर तिने यार साकारलंय. म्हणजे कारण मी एका गावातनं बिलॉंग करते, माझ्या मामाचं जे गाव आहे, आणि त्यावरनं मी सांगू शकते की गाव हे असं असतं. म्हणजे जिथे आपण मराठी सिनेमासृष्टीवरती हे जे लोक नेहमी रिक्वेस्ट करत होते ना की यार तुम्ही गावाकडे पण जा ना यार, गावाकडच्या कथा दाखवा. पण मग गावाकडच्या कथा यांनी दाखवायचं ठरवलं ना की ते फक्त लफडी दाखवतात, फक्त प्रेम प्रकरणं दाखवतात. अरे गावामध्ये फक्त प्रेम प्रकरण आणि लफडी नाही होत. गावामधली माणसं एकमेकांना जीव देणारी असतात. गावामधली माणसं इतकी साधीभोळी असतात. गावामधली माणसं प्रचंड कष्टाळू असतात. गावामधली माणसं एकमेकांना ओळखणारी असतात. सो गावाकडची जी माणसं, एक छोटंसं गाव असतं, त्याच्यातली सगळी माणसं सगळ्यांना ओळखत असतात. ही जी सुंदर गोष्ट आहे ती या आपल्याला सुंदर अशा या सिनेमामधनं त्यांनी दाखवलेली आहे. पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स मी पटापट तुम्हाला सांगतेच आहे. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम तर मायरा वैकुळ, कमालीचं काम केलंय राव पोरीने. म्हणजे आय डोंट नो तिला लोक का ट्रोल करत असतात, बट आय जेन्युइनली फील की तिने ह्या सिनेमामध्ये, म्हणजे हा सिनेमा तिने फाडलाय. आत्तापर्यंतचा तिचा सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स आपण हा तिला कन्सिडर करू शकतो, जिजाचा हा परफॉर्मन्स. आणि ऑफकोर्स इथून पुढे ती स्वतःला त्या पद्धतीने मला नक्कीच खात्री आहे की अजून इम्प्रूव्ह करत जाईल आणि बाप असेच परफॉर्मन्सेस देत जाईल. इतरही जे पात्र आहेत, प्रथमेश परब, मंगेश देसाई, यांनी खरंच खूप सुंदर काम केलं या सिनेमामध्ये. या सिनेमाची कथा आणि पटकथा ही संकेत माने आणि सुमित गिरी यांनी लिहिलेली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत संकेत माने. आणि मी खरं सांगू, दिग्दर्शकाने ज्या सुंदर पद्धतीने हा सिनेमा गुंफलाय
तर त्यांचं सुद्धा कौतुक व्हायला पाहिजे. फार कमी वेळा असं होतं की मराठी सिनेमासृष्टीमध्ये ना कमी बजेटमध्ये चांगले सिनेमे बनतात. त्यापैकीच हा एक सिनेमा नेहमीच आठवणीत राहील. आणि ज्याही वेळेला मला कुठला अमराठी माणूस विचारीन ना की यार तू नेहमी म्हणत असतेस गायत्री की मराठी सिनेमामध्ये ना असं सुपरस्टारवाला असं काही कल्चर नाही आहे, इथे कॉन्टेंट इज द किंग. मग कॉन्टेंट वाईज मला सिनेमा सुचवणं त्यापैकी मी हा एक सिनेमा त्याला नक्कीच सुचवीन. अत्यंत सुंदर असा हा सिनेमा गुंफलेला आहे मेकर्सने. आता या सिनेमाच्या पटापट पॉझिटिव्ह ॲस्पेक्टबद्दल बोलायचं झालं तर एकंदरीत मला सिनेमॅटोग्राफी खूप आवडली, कारण 90च्या दशकातला हा सिनेमा आहे आणि मग त्या काळातल्या सगळ्या त्या गोष्टी म्हणजे एकंदरीत गाव ते खेडेगाव कसं असलं पाहिजे, ती एसटी बस कशी दाखवली पाहिजे, कशा पद्धतीने तो रस्ता दाखवला पाहिजे, बैलगाडी असेल, छोटछोट्या डिटेलिंग असतात, घराचे जे कौलारू असतात मग ते फुटलेले असतात, तुटलेले असतात, एखादं छोटंसं कुत्रं, मग त्या नदीचा तो गाळ, या सगळ्या गोष्टी खूप डिटेलिंगमध्ये वेल रिसर्च केलेल्या होत्या. त्याच्यानंतर पुढचा प्लस पॉईंट या सिनेमाचा असं की या सिनेमाचं म्युझिक, मला गाणीसुद्धा खूप आवडली. स्पेशली सुंदर परिवानी हे गाणं मला खूप आवडलं. त्याच्यानंतर बाबांवरतीचं जे गाणं ते पण मला खूप आवडलं. येशील का तू बाबा. या सिनेमामधला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की मेकर्स जे आहेत म्हणजे दिग्दर्शक जो आहे किंवा लेखक जो आहे त्याने प्रत्येक कलाकाराला वेल त्याचं युटिलायझेशन करून घेतलेलं आहे. कुठल्याच कलाकाराचा टॅलेंट हा वाया नाही जात. म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला किमान 10-12 वाक्य जरी आलेली असली पण सिनेमागृहातनं बाहेर आल्यानंतर तुमच्या ती सगळी पात्र शाबूत ठळकपणे लक्षात राहतात. आणि याचं कौतुक कलाकारांना तर द्यायलाच पाहिजे पण लेखकाला सुद्धा तितकंच द्यायला पाहिजे असं मला वाटतं. मंडळी, आता या सिनेमाचा सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट असा की या सिनेमाचा क्लायमॅक्स अत्यंत अनप्रेडिक्टेबल तो आहे. जो प्लॉट ट्विस्ट त्यांनी दिलेला आहे तो तुम्ही इमॅजिनच करू शकत नाही आणि मला तो आवडला. आता जाणून घेऊया आपण या सिनेमाच्या सगळ्यात निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल. सगळ्यात पहिला निगेटिव्ह ॲस्पेक्ट असा या सिनेमाचा की इथे ना एक अब्रप्ट कट तुम्हाला जाणवतो सिनेमामध्ये, स्क्रीन प्लेमध्ये. तर तो असा की ज्यावेळेला प्रथमेश परबची एंट्री होते त्या पैलवानांसोबतची, त्याच्या जस्ट आधीचा सीन तिथे तुम्हाला ना असं काहीतरी मिसिंग वाटतं की काहीतरी इथे होतं पण ते मिसिंग झालंय त्यांच्याकडनं. मे बी त्यांनी ते कट केलं, ती गोष्ट जमली नसेल आयत्या वेळेला, असं काहीतरी झालं असेल पण ते तुम्हाला जाणवतं. दुसरा महत्त्वाचा निगेटिव्ह पॉईंट असा की या सिनेमाचा पहिला फर्स्ट हाफचा जो स्क्रीन प्ले आहे तो थोडासा थंड तुम्हाला जाणवतो, कारण ही कथा खूप सिम्पल आहे. खूप याच्यामध्ये तामझाम असा काही नाही आहे स्क्रीन प्लेचा. पण तरीसुद्धा फर्स्ट हाफमध्ये कॅरेक्टर एस्टॅब्लिशमेंटच्या नादामध्ये तुम्हाला थोडासा तो स्क्रीन प्ले एक संथपणे जाणवतो. बाकी सेकंड हाफमध्ये तो व्यवस्थितरित्या फास्ट पेसने पुढे जात राहतो. बाकी या सिनेमामध्ये ॲज सच काही निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स बाकी काहीच नाही आहे. हा सिनेमा मस्ट वॉच आहे. आय रिपीट, हा सिनेमा मस्ट वॉच आहे. हे बघा मंडळी, गोष्ट फार सोपी आहे. आपण हे चॅनल ओपन यासाठी केलेलं आहे कारण माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे बेंबीच्या देठापासून की आपले मराठी सिनेमे हे चालले पाहिजे, प्रेक्षक आले पाहिजे थिएटर्सपर्यंत. पण अशाच थातूरमातूर सिनेमांना जर तुम्ही जात असाल तर तुमचे पैसे वेस्ट नको जायला, म्हणून आपण प्रत्येक सिनेमाचा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्याच्यामुळे मी जेन्युअली तुम्हाला सगळ्यांना सांगते, हा सिनेमा मस्ट वॉच आहे. माझ्यासमोर अजून एक 12 ते 15 जण अजून आलेले होते सिनेमा बघायला, ते बघून मला बरं वाटलं. पण या एकंदरीत या सिनेमाला मी देईन 3.5 स्टार्स आउट ऑफ 5. मस्ट वॉच सिनेमा आहे. आवर्जून बघा, सिनेमागृहातच जाऊन यासाठी बघा, म्हणजे जेणेकरून अशा पद्धतीचे अजून चांगले चांगले सिनेमे येत राहतील. आणि त्याचमुळे हा होता माझा रिव्ह्यू मुक्काम पोस्ट देवाचं घर या सिनेमाचं. तुमचं काय मत आहे ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.